वेलकम. सगळ्यांचं स्वागत आहे. आपण हळूहळू पुढे पुढे लेक्चर मध्ये चाललेले आहोत. ठीक आहे. आपलं फेशियल झालं, क्लीनअप झालं, वॅक्स सुद्धा झालेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर यू कट झालेला आहे. ठीक आहे. पण यू कट झाल्यानंतर तुम्ही ब्लो ड्राय पण बघितलं. पण आज मी तुम्हाला आणखीन ब्लो ड्रायची टेक्निक शिकवणार आहे. ठीक आहे. तर सर्वांनी ब्लो ड्रायचं टेक्निक बघायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही जेव्हा हेअर कट कराल आणि त्याला जेव्हा रिझल्ट कधी येतो, हेअर कट झाल्यानंतरचा जो रिझल्ट असतो ना, तो ऍक्च्युली ब्लो ड्राय झाल्यानंतर आपण म्हणतो की हा हेअर कट छान झाल्यामुळे. नॉर्मली तुम्ही हेअर कट करून देता तेव्हा त्याला ब्लो ड्राय नाही केलं तर त्याचा रिझल्ट काही येत नाही, बरोबर. तर ब्लो ड्राय करताना आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. तर बघूयात आपण. वॅक्स झालं नसेल तर तुम्हाला मी दाखवेल. ठीक आहे. येस. आता आपल्याला ब्लो ड्राय करण्यासाठी काय काय लागणार आहे तर आपण घेतलेलं आहे हीट प्रोटेक्टर स्प्रे. ठीक आहे. हा केटी ब्रँडचा आहे. हीट प्रोटेक्टर स्प्रे लागणार आहे आपल्याला. आपल्याला लागणार आहे क्रोकोडाईल क्लीप. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे राऊंड ब्रश आणि पेडल ब्रश. आपल्याला लागणार आहे आणि आपण सुरुवात करूयात. आजचं लेक्चर फार महत्वाचं असेल कारण कुठलंही जेव्हा तुम्ही हेअर कट करताय, यू कट करताय, स्ट्रेट कट करताय, स्टेप विथ लेअर करताय, तुम्हाला ब्लो ड्राय करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी सेक्शन कसं काढायचं, आपल्याला हेअर आतमध्ये घ्यायचं आहे, इन करायचं आहे तर त्याला काय टेक्निक आहे, आउटर द्यायचं आहे तर त्याला काय टेक्निक आहे, तर ते तुम्हालाच मी बघायला तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लेक्चर शेवटपर्यंत बघायचं. ओके. हेअर कट करताना पार्टिशन फार गरजेचं आहे. ठीक आहे. तर मिडल पार्टिशन आपण घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इयर टू इयर पार्टिशन करायचं आपल्याला. सेम इथे सुद्धा. आपल्याला सर्व केसांना बघायचं नाही. ठीक आहे. आपल्याला 2-3 पार्ट मध्ये पाहता आलं, सेक्शन मध्ये पाहता आलं तरीही खूप झालं. ठीक आहे. तर तुम्हाला मी इन कसं करायचं आणि आउटर कसं जायचंय ते तुम्हाला मी शिकवणार. ठीक आहे. तर आपल्याला नेहमी जसं आपण हेअर कट करतो, हेअर कट करताना जेव्हा आपण छोटं छोटं सेक्शन करतो, बरोबर ना, म्हणजे एक एक छोटे छोटे पार्ट करतो, तसंच आपल्याला ब्लो ड्राय करताना पण करायचंय. ठीक आहे. आता हेअर स्प्रे हा जो हीट प्रोटेक्टर स्प्रे आहे ह्याला तुम्हाला आता स्प्रे करायचा. आता हेअर कट झालेला आहे आपला असं गृहीत धरायचं आणि आपल्याला हा जो स्प्रे आहे तो आपल्याला स्प्रे करायचा. ठीक आहे. जे हीट प्रोटेक्टर आहे. नॉर्मली फ्रंटला सुद्धा सगळीकडे आपल्याला तो स्प्रे करायचा. ओके. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे हेअर फोल्ड करून ठेवायचे आहेत, क्लिप लावून ठेवायचे. ठीक आहे. झालं. तर ह्याला आपल्याला थोडस खाली मान करायला सांगायचं आपल्याला क्लायंटला आणि आपल्याला सुरुवात करायची. तर सुरुवात कशी करणार आपण,
ह्याच्यामध्ये पण आता इतकं मोठं मोठं सेक्शन घेणार आहात का? नाही ना, ह्याच्यामध्ये पण तुम्हाला तुम्हाला 2 पार्ट करू शकता किंवा तुम्ही 3 पार्ट मध्ये पण करू शकता. तुमच्या फोम मध्ये किंवा तुमचा जो राऊंड ब्रश आहे किंवा तुमचा हा पॅडल ब्रश आहे की नाही, ह्याच्यामध्ये जेवढे हेअर येणार आहेत तेवढे तुम्ही घेणार आहात. ठीक आहे? तर आपण ह्याचे करणार आहोत 2 पार्ट. ठीक आहे, ह्याचे आपल्याला 2 पार्ट करायचे. ओके, तर आपण ड्रायर सुद्धा घेतलेला आहे. ठीक आहे, तर ड्रायर हे आयकॉनिकचं आहे. ठीक आहे, आयकॉनिकचं ड्रायर आहे आपलं. तर आपण मी तुम्हाला ड्रायर चालू करायच्या आधी तुम्हाला मी टेक्निक दाखवते की कशा प्रकारे तुम्हाला ब्लो ड्रायरचा यूज करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला घ्यायचा आहे राऊंड ब्रश. ठीक आहे, तुम्हाला इन करायचंय तर तुम्ही इन करू शकता, तुम्हाला आउटर करायचंय तुम्ही आउटर ठेवू शकता हेअरला. ठीक आहे, तर मी तुम्हाला इन करून दाखवते. तर आपण काय करणार आहोत, हा जो एक भाग घेतलेला आहे की नाही हेअरचा, तर तो घेतोय आपण. जस्ट बघा तुम्ही आपण कशा प्रकारे घेतोय. ठीक आहे, तर तुम्हाला फर्स्ट काय करायचंय, तुम्हाला हा जो राऊंड ब्रश आहे की नाही तो तुम्हाला वरती ठेवायचा हेअरच्या वरती. ठीक आहे, आणि अंगठ्याचा सपोर्ट द्यायचा आहे तुम्हाला हेअरला अशा प्रकारे. ठीक आहे, होल्ड करून ठेवायचं. आणि आपलं जे ड्रायर आहे की नाही हे तुमचं असं जाणार आहे, म्हणजे आपल्या दिशेला जाणार आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे अशा प्रकारे पुन्हा बघा. ठीक आहे, आपण ठेवलेला आहे राऊंड ब्रश. अंगठ्याच्या मदतीने आपण हेअरला होल्ड केलं. ठीक आहे, आणि आपलं जे ड्रायर आहे की नाही हे तुमच्या हेअरच्या वरच्या बाजूने जाणार. हे बघा अशा 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 खालपर्यंत यायचं. त्याच्यानंतर इथे पुन्हा आपले जे फिंगर आहेत की नाही त्याच्या मदतीने हेअरला आपल्याला पकडायचं आहे. आणि आता तुम्हाला एक बॉक्स टाईप करायचं, म्हणजे तुम्ही वरून केल्यानंतर डाव्या बाजूने उजव्या बाजूने तुम्हाला हेअरला पुन्हा ट्राय करायचं, म्हणजे तुम्हाला हिट द्यायची. ठीक आहे, पुन्हा त्याला थोडस क्रॉस केलं आणि ह्या दिशेला सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे करायचं. त्याच्यानंतर आतल्या बाजूला सुद्धा अशा प्रकारे. एवढं झाल्यानंतर आता तुमचा हा जो ब्रश आहे की नाही राऊंड ब्रश आहे याला आता खाली ठेवायचं. ओके, अशा प्रकारे खाली ठेवलं, हेअर वरती गेली. ठीक, त्याच्यानंतर त्याला तुम्हाला खाली 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 यायचं. आता खाली खाली आल्यानंतर ना हे जे हा जो एंड आहे की नाही, हा बघा हा जो एंड आहे ना ह्याला इथे लॉक करायचा तुम्हाला. ठीक आहे, लॉक केल्यानंतर तुम्हाला हा जो ब्रश आहे म्हणजे हा जो आपला हात आहे की नाही तो हलकासा असा फिरवायचा आहे. हे बघा अशा प्रकारे आतल्या दिशेने, आणि तुम्हाला लॉक करायचं की अशा प्रकारे. आणि तुमची हाताची मुवमेंट आहे ना ही अशी अशी जाणार आहे, म्हणजे तुमचा ब्रश आहे ना अशा प्रकारे त्याची मुवमेंट होणार आहे. ओके, अशा प्रकारे. ठीक आहे, बघा आता परत बघ. मी काय केलं, पूर्ण ब्रश खाली घेतला. ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रायर घेतलं, हेअरला लॉक केलं, आतमध्ये गेली, पुन्हा इथे ड्रायर तुमचं एक मुवमेंट व्हायला पाहिजे हाताची. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे काय होईल, तुमचे हेअर काय होतील आतल्या दिशेला फोल्ड होतील. ठीक आहे, आतल्या दिशेला जेव्हा हे तुमचे हेअर ब्रश मधून निघणार तेव्हा ते आतल्या बाजूला जातील. ठीक आहे, अशा प्रकारे. आता आपण ड्रायर चालू ठेवूया आणि करूया.
ठीक आहे. आणि तुमच्या खांद्यावर हे असं ब्लो ड्राय ठेवून द्यायचं. तर मी माझ्या खांद्यावर ठेवलं आणि तुमच्या फिंगरच्या मदतीने 2 फिंगरच्या मदतीने तुम्हाला हेअरला सोडून द्यायचं. तर म्हणजे तुमचे हेअर काय जाणार, आतल्या दिशेला जाणार. ओके. तर हे सुद्धा करूयात आपण. अशा प्रकारे तुम्हाला इन करायचे, म्हणजे आतमध्ये फोल्ड करायचे. ते हळूवारपणे ब्रश मधून तुम्ही त्याला खाली सोडायचं. म्हणजे हे काय होणार, हेअर तुमचे अशा प्रकारे इन झालेले आहेत, आतमध्ये गेलेले आहेत. ठीक आहे. आणखीन एक सेक्शन बघूयात आपण. खूप मोठं सेक्शन काढायचं नाहीये. आता आणखीन एक घेतलं आपण. फिंगरने होल्ड करायला विसरायचं नाही. ओके. ठीक आहे. अशा प्रकारे. ओके. आणखीन एक बघूया. ज्याला फर्स्ट कळलं नसेल पार्ट त्यांनी सेकंड पुन्हा बघा. ज्याला सेकंड कळला नसेल त्यांनी थर्ड बघा. पण तुम्ही जोपर्यंत हे व्यवस्थित पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. ठीक आहे. आता ह्या हेअर मध्ये आणि ह्या हेअर मध्ये तुम्हाला डिफरन्स कळेल. ठीक आहे. आता आपल्याला हा पार्ट घ्यायचा आहे. ठीक आहे. आता एवढाच भाग दाखवणार आहे मी शेवटचा. त्याच्यानंतर आपण आउटरचा भाग कसा करायचा हे बघायचं. ठीक आहे. हा एक सिंगल भाग बघा कसा करतोय आपण. परत एकदा
आपण ह्याला काय केलं, पिन केलेले. आता लक्षात घ्यायचे, हेअर आपण कट केलेले नाही आहेत ना डमीचे. ठीक आहे, डमीचे हेअर कट झालेले नाही आहेत, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही चांगल्या त्याच्यामुळे एंड आहे की नाही तुम्हाला पातळच दिसेल, खूप पातळ एंडला. ठीक आहे, पण फिनिशिंग तुम्हाला दिसेल की फिनिशिंग पण चांगली आलेली आणि ते इन झालेले आहेत, आतमध्ये फोल्ड झालेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे आपण आउटर कसं करतो. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला इथे फ्रंटला दाखवते, ही बाजू दाखवते मी तुम्हाला, जे आपण आउटर करणार आहोत. वन मिनिट. तर आपण फ्रंट बघूया, तेवढा भाग बघायचा आपल्याला की आपण आउटर कसं करतो. ठीक आहे, तर आपण एक छोटं पातळ सेक्शन घेतोय आपण. बाकीचे आपल्याला बाजूला फोल्ड करून ठेवायचे आहे, जेणेकरून ते आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे, थोडस मान त्या बाजूला करायला सांगायचे, त्याला व्यवस्थित करायचंय, पहिला नीट करायचंय. ओके, त्याच्यानंतर आपल्याला सुरुवात करायची. आता सुरुवातीला कसं करायचं मी पुन्हा दाखवते आणि मग आपण मशीन चालू करणार आहोत की ड्रायर चालू करणार. तर हे आपण कसं करणार आहोत, सेम आपल्याला होल्ड करायचं, जसं आपण इन केलं तसंच आपल्याला त्याला हेअरला नीट करायचंय, स्मूथ करायचंय. ठीक आहे, कशा प्रकारे ते बघा. मी अंगठा ठेवला खाली, हेअर माझ्या अंगठ्यामध्ये मी ठेवलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर ड्रायर घ्यायचं, सेम टेक्निक, सेम जायचं, खाली 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 यायचं सेम. त्याच्यानंतर समोरून यायचं, एक बॉक्स तयार करायचा असा. ठीक आहे, त्याच्यानंतर बॅकला जायचं, बॅकला जाऊन बॅकला सुद्धा तुम्ही ट्राय करायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर हेअर, हा जो राऊंड ब्रश आहे याला खाली ठेवायचं, हेअर वरती येतील. ठीक आहे, अशा प्रकारे पुन्हा ह्याला नीट करायचं, पुन्हा याला नीट करायचं. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, हे जे हेअर आहेत की नाही, हे जे हेअर आहे, ब्रश आता वरती जाईल तुमचा असा, आणि हे हेअर आहे हे ब्रशच्या असे वरती जातील. ठीक आहे, आणि मग तुमचं जे ड्रायर आहे ते तुम्हाला खालच्या दिशेने तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्याला हळूहळू हळूहळू हळू पुढे 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 घेऊन यायचं आहे. ठीक आहे, पुढे पुढे घेऊन यायचं. त्याच्यानंतर आल्यानंतर इथे लॉक झालं. ओके, लॉक झाल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा लॉक करायचा आहे, जेवढं तुम्हाला न्यायचं आहे तेवढं तुम्ही वरती घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला वर खाली ब्रश तुमची मुवमेंट अशी व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि तुमचं ड्रायर सुद्धा असं फिरलं पाहिजे असं. ठीक आहे, अशा प्रकारे. ठीक आहे? अशा प्रकारे आता स्टार्ट करूया. हिट केला, ते आता पुन्हा सोडायची टेक्निक पण बघा. दोन फिंगर मी याच्यामध्ये टाकते, आतमध्ये टाकते असे. ठीक आहे,
अशा जशी मोडणार तशी येते ते अशा प्रकारे. इथून अशा प्रकारे. पुन्हा एक बघायचंय तुम्हाला, पुन्हा एक दाखवणार आहे मी तुम्हाला. ते ह्याला आपण थोडस काय केलंय, राऊंड केलेलं आहे अशा अशा प्रकारे आपण त्याला राऊंड, हे म्हणजे बाहेरच्या बाजूला. पुन्हा बघायचं एक सेक्शन, फ्रंट फार महत्वाचा असतो ना, फ्रंट बघायचं. नीट केले, हेअर होल्ड केले, अशा. ठीक आहे, आपण बघायचंय मोठं सेक्शन घेतलं की इथून बाहेर पडतात हे, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये पण 2 पार्ट करायचे. अशा प्रकारे. हे झालेलं आहे आपलं फ्रंट. अशा प्रकारे. ठीक आहे, तर ब्लो ड्राय टेक्निक कळले सगळ्यांना.
आपण प्रॉपर ब्लो ड्राय कसं करायचं हे शिकलो. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण प्रिपरेशन केलं आधी. त्याच्यानंतर हेअर जर तुम्ही पाहिले तर किती स्मूथ तुम्हाला दिसतायत. आणि ह्याला आपण काय केलं, ह्याला आपण आउटरला घेऊन गेलो आणि आपण बॅकला आपण हेअरला इन कसं करायचं, तर हे तुम्हाला मी बॅकला तुम्हाला मी इन कसं करायचं हे दाखवलं. छोट्या पार्टमध्ये दाखवलं, पण स्टेप बाय स्टेप दाखवलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर क्लायंट डिमांड करताय की आम्हाला इन करायचे हेअर आतमध्ये घेऊन जायचे आहे, तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि क्लायंट म्हणत असेल की मला आउटर द्यायचं आहे, शक्यतो आपण स्टेप करताना आपण करतो बरोबर, स्टेप विथ लेअरला आपण आउटरला जातो, तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही त्याला स्टाईल करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे जेव्हा स्टाईल करता तुम्ही, तुमचा हेअर कट फार सुंदर दिसायला लागतो. आणि हे जे ब्लो ड्राय टेक्निक आहे, हे तुम्ही एखादा मेकअप जेव्हा करतात, त्यांना एखादी व्यक्ती म्हणते मला ओपन हेअर ठेवायचे आहेत, तर ओपन हेअरला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे ब्लो ड्राय करून चांगल्या प्रकारे त्यांना लुक क्रिएट करू शकता. ठीक आहे. समजलं एवढं सगळ्यांना? तर समजलं तर असेलच, कारण चांगल्या प्रकारे सांगितलं, डिटेलमध्ये सांगितलं. अ, सुरुवातीला प्रिपरेशन काय असतं, हीट प्रोटेक्टर कधी यूज करायचं हे तुम्हाला कळलेलं आहे. सेक्शन क्लिप कसे असतात, जसं की क्रोकोडाईल क्लिप कसे लावायचे आहेत, छोट्या छोट्या पार्टमध्ये तुम्ही काम कसं करता. ठीक आहे. आणि ब्लो ड्राय करताना होल्डिंग टेक्निक काय आहे. आणि जर कळलं नसेल तर व्हिडिओ परत बघायचा आहे. रिपीट रिपीट बघा, जेणेकरून तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रेन होऊन तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकाल किंवा तुम्ही स्वतःचे पैसे वाचवू शकाल. ठीक आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला मेसेज देते, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा जर कोणी केलं नसेल तर. कारण पुढे पण आपण वेगवेगळे कोर्सेस आपण ठेवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे. तर आपल्याला आता थांबायचंय. चला, बाय बाय.